मित्रांनो नमस्कार. आपण पाहतात पुणे PCMC न्यूज 24 लाईव्ह. आज आपण आलेलो आहोत येरोडा विभागातील एकता कराओके स्टुडिओमध्ये. येण्याचं कारण असं आहे की मित्रांनो, कराओके कराओके ट्रॅकची निर्मिती करणारे लोकांना कराओके ट्रॅक हे लॉकडाऊन पासून माहिती आहे, परंतु त्याहून मागे म्हणजे मागे अनेक वर्षापूर्वी ज्यांनी कराओकेची निर्मिती केली, कराओके ट्रॅकची निर्मिती केली व ते वापरून त्यांनी प्रोग्राम केले, स्टेज शो केले, अशा व्यक्तीला आपण भेटणार आहोत. ते आहेत आपले सुनील वाघेला सर. सर नमस्कार. मी नमस्कार हरीश सर. शर्मा, पुणे PCMC, आपले स्वागत. मला हे सांगा, आज कराओकेचा ट्रेंड चालू आहे, म्हणजे लाईव्ह म्युझिक करणं, लाईव्ह म्युझिशियन आणणं, लाईव्ह म्युझिक गाणं हे खूप अवघड होतं आणि हे प्रत्येकाच्या आवाक्यात नव्हतं बरोबर. किंवा प्रत्येकाला जमणारच असं नाही, ताळमेळ बसणार नाही. बरोबर. तर कराओकेवर खूप सोपं झालंय. कराओके ट्रॅकवर गाणी गाताना आज अनेक नवीन कलाकार सुद्धा तयार होत आहेत. तर तुम्ही असे अनेक कलाकार निर्मिती केली आहे, अनेक कलाकार तयार केलेत, जे की आज देश परदेशात जाऊन सुद्धा आपलं नाव लौकिक करत आहात. तर मला हे सांगा, हे तुमचा जीवन प्रवास, संगीत प्रवास, तुमच्या जीवनातील संगीत प्रवास हे कधी, केव्हा सुरू झाला, त्याबद्दल आमच्या दर्शकांना, आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्यावी आणि तुमच्या या संगीत प्रवासाबद्दल आमच्या दर्शकांना थोडं मार्गदर्शनही करावं. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे बंधू शर्मा साहेब यांना पण नमस्कार. आणि गायकीबद्दल बोलणं म्हणजे तर वयाच्या 6व्या वर्षापासून मी गातो. कारण वारसा म्हणतो ना, पण वारसा माझ्या घरातून मला मिळालेला आहे. आणि जिथं मी राहतो हे संगीताचं माहेरघर, इथून एक से एक कलाकार बाहेर पडलेले आहे. पण आपण बोलत आहोत कराओकेबद्दल. मी MP3 कराओके इंस्ट्रुमेंटलवर मी गात होतो. त्यांना कराओके मायनर करून केलं. त्यानंतर MP3 बनवायचा प्रयत्न केला, चुकत होतो. माझा एक मित्र बेस्ट, ज्यांनी मला हे MP3 कराओके शिकवलं आणि तिथून पुढं माझा प्रवास चालू झाला. आणि मी अनेक कराओके बनवत गेलो आणि सर्वांशी संवाद साधले. जे जे आता सध्याला कराओके बनवतात सर्वांची माझी ओळख आहे. सर्वांना मी फोन करून विचारतो. पण आज साधारण कराओके 5 ते 10 हजाराच्या वर मी ट्रॅक बनवलेले आहे. पण काही तांत्रिक कारणामुळं मी ते बंद केलं. थोडासा डोळ्याचा प्रॉब्लेम आणि बसणं थोडंसं प्रॉब्लेम, ह्याच्यामुळं मी आज 7-8 वर्ष आली मी ट्रॅक बंद केलं बनवायचं. पण आज जे ऑनलाईन ट्रॅक आहे, जे व्हिडिओ आहे, त्याच्यावर मी आज शो करतो. काही माझ्या ट्रॅकवर करतो आणि पुण्यामध्ये नव्हे तर भारताच्या टोकाटोकाला मी माझे ट्रॅक दिलेले आहे, ते पण फ्रीमध्ये. त्याचं रिझन असे का माझ्याकडं कामाला पोरं येत होते IT पार्कमध्ये, ते माझ्याकडे शिकत होते आणि ते शिकता शिकता त्यांनी मला माझे ट्रॅक मागितले. मी त्यांना ट्रॅक दिले. त्यांनी ते आज ॲज ए महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये माझ्या ट्रॅकवर लोकांनी आज बेस्ट शो चालवतात आहे, अजून आहे. कलकत्ता, मद्रास, हैदराबाद, ठाणे, मुंबई, नगर, पंढरपूर, अशा काही अनेक भागात, कोल्हापूर, अशा अनेक भागात माझ्या ट्रॅकवर लोकांनी शो केलेले आहे, अजूनही शो करतात. पण आता ट्रेड आला आहे व्हिडिओ कराओके, त्याच्यामुळं आम्ही थोडंसं माघार घेतली आणि आम्ही ते ट्रॅक बनायचं बंद केलं आहे. आणि आता जे चाललंय त्याच्यावरच करतो. लाईव्ह शो करतो, ट्रॅक शो करतो. पूर्वी डबड्यावर गात होतो. भरपूर काही अनुभव घेऊन मी हा माझा कारवा आज 52 वर्षात माझी गायकीला झालेली आणि माझ्या ट्रॅकला 45-46 वर्ष चालू आहे आणि माझ्या क्लासला 37 वर्ष पूर्ण चालू आहे. क्या बात आहे. सर मला हे सांगा, तुमचा संगीत प्रवास हा कितव्या वर्षी, वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आणि तो काळ कसा होता आणि आजचा काळ कसा आहे, यामध्ये काय फरक, आमच्या दर्शकांना काय तुम्ही मार्गदर्शन कराल, नवोदित कलाकारांना काय तुम्ही सांगाल? खूप काही फरक आहे. लाईव्ह हे एक जिवंत संगीत आहे. खरं म्हटलं तर खरंच लाईव्ह करा आणि रिहर्सलसाठी तुम्ही कराओके वापरा. पण संगीताची नॉलेज तुम्हाला फक्त लाईव्ह शोमध्येच येणार. कराओकेमध्ये फक्त कसं आहे, समोर आलं, गाणं गायलं, त्याच्यामध्ये कुठलाही रियाज नाही, तुमचं वोकल कोड बसत नाही. याला खूप काही मेहनत आहे. आम्ही पण क्लासिकल केलं आहे आणि कराओके चालू करण्याचे उद्देश असा आहे
की आम्ही जिथं शो घेत होतो तिथं आम्हाला वाजवणारे वाद्य लोक कमी पडत होते. त्याच्यामुळे एक नवीन धारणा चालू केली का आपल्याला हे संगीत जर असं लाईव्ह ओरिजिनल भेटलं तर कसं काय, पण ते इन्स्ट्रुमेंटच्या मार्फत मी ते पुढे गेलो. खूप छान. सर, अजून एक प्रश्न आहे. या क्षेत्रामध्ये हल्ली लॉकडाऊनच्या नंतरच्या काळामध्ये अनेक नवोदित कलाकारांनी या क्षेत्रात पदार्पण केलंय. पुणे शहरात असो किंवा नाशिक शहर, सोलापूर, कोल्हापूर, इतरही शहरात अनेक ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन शो घेऊन नवोदित कलाकारांना स्टेज उपलब्ध करून दिला जातो. तर सर, तुम्ही काय म्हणाल? हे एक वरदान ठरत आहे, कराओके ट्रॅक हे नवोदित सिंगरांसाठी एक वरदान ठरत आहे. त्याबद्दल ही गोष्ट आमच्या दर्शकांना थोडंसं आपलं मार्गदर्शन करून द्या. कसं आहे, कोणी कोणाला शो मध्ये डायरेक्ट घेऊन जात नाही. आपले आपले एक असे ग्रुप तयार करतात आणि त्यानुसार ते लोक कॉन्ट्रीब्युशन घेतात. चांगली गोष्ट आहे, कारण एक नवोदित कलाकार तयार होतो. पण त्या नवोदित कलाकाराला पण कळायला पाहिजे का आपण कितपर्यंत गायकी करू शकतो. ते पूर्ण तयारी करा, त्याची पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरा आणि आपली गायकी चांगली करा आणि मग ट्रॅक शो करा, कॉन्ट्रीब्युशन शो करा. मला एवढंच सांगायचं त्यांना. धन्यवाद. तर सर, वाघेला सर, मला अजून एक गोष्ट सांगा की पूर्वीचा काळ आणि आता तुम्ही एवढे वर्ष संगीत प्रवासात आहात, असा एखादा अनुभव तुम्हाला या संगीत क्षेत्रात कधी आला का? किंवा काही कायम मरेपर्यंत आठवणीत राहील तुमचा असा काही क्षण एखादा, ते आमच्या दर्शकांना सांगा. जरूर सांगणार, कारण मी कोंडव्या या भागात मी शो करत असताना मी गात होतो. गाणं कुठलं होतं, तेरे होठों के दो फूल प्यारे प्यारे. तर व्यक्तीने मला पब्लिक मधून शिवी दिली का तुम्ही हे फक्त कॅसेट टाकून तोंड हलवताय. मग त्यांना बोलवलं वरती. मी नलवडे यांची मुलीचं लग्न होतं ते, आणि माझे काही तिथं कलाकार पण होते. तर त्याला वर बोलवलं, गळ्यात हात टाकला आणि ते गाणं मी चालू केलं. बघ म्हटलं, याच्यामध्ये लेडीज ओरिजिनल आहे, हे मी कट केलेलं आहे, एडिटेड करून मग तर मी जेंट्स ठेवलेलं, गायब केलाय, लेडीज ठेवलेली आहे. तर ते म्हटलं, नाहीच, तुम्ही डुप्लिकेट गाणं गायला लागले आणि शिव्या द्यायला लागला. त्याला वरती बोलवलं आणि गळ्यात हात टाकला आणि मग बोललो, आता गाणं ऐक, ती लेडीज गायल, मी गात नाही. तर तो म्हटला, हा ठीक आहे ठीक आहे. तेव्हा ते म्युझिक चालू केली आणि लेडीजनी गायलं, मी बंद केलं आणि मी परत दुसरी लाईन मी परत चालू केली. बरं दादा, कोण गाते? त्या माणसाने अक्षरशः माझ्या पाया पडले. सर, ही कधी, कोणत्या वर्षाची गोष्ट आहे, कधी काळची गोष्ट आहे? हे आज निदान तरी मी सांगतो ना, 30 ते 32 वर्ष या गोष्टीला झाले. विशेष आहे सर. हो. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला कराओके ट्रॅक बद्दल माहिती केव्हापासून झाली? मला असं वाटतं लॉकडाऊन नंतर, लॉकडाऊन मध्ये लोकांना बाहेर जाणं बंदी होती, क्वारंटाईन केलं होतं, त्यामुळे लोक घरात कराओके ट्रॅकवर जो तो सिंगिंग करत होता, आपलं मनोरंजन करत होता, वेळ घालवत होता. तेव्हा लोकांना असं वाटतं की कराओके हे लॉकडाऊनच्या काळात निर्मिती झाली. मात्र 25 ते 30 वर्षापूर्वी वाघेला सरांनी कराओके ट्रॅकवर स्टेज शो केलेले आहेत. हे खूप म्हणजे कौतुकास्पद बाब आहे वाघेला सर तुमच्यासाठी. सर, मला एक, आमच्या नवोदित कलाकारांना काय संदेश द्याल तुम्ही पुणे PCMCच्या माध्यमातून आणि तुमच्या एकता कराओकेच्या माध्यमातून आमच्या नवोदित कलाकारांना की चांगले सिंगर बनण्यासाठी काय आवश्यक आहे? महत्वाचं तर आपल्यामध्ये जिद्द पाहिजे शिकायची, आणि ट्रॅक हे खरंच खूप छान आहे शिकण्यासारखं. पण त्याच्यासोबत आपला वकोल बनवण्यासाठी हार्मोनियमची रिहर्सल घ्या, कुठंतरी क्लास लावा आणि आपली मजबूती तयार करा आणि मग गाणं या. नाहीतर आपलं एक गाणं गायलं, अरे वाईट झालं, लोक नावं ठेवतात. त्याच्यामुळे प्रत्येक कलाकाराला जर बघणं त्यांचं चुकीचं असतं, का हे काय कराओके हे बरोबर नाही. पण नाही, कराओके खूप छान आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही लाईव्हची प्रॅक्टिस पण करा आणि शिका आणि मग आपली गायकी सगळ्यांच्या पुढं तयार करून या. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर सिंगिंग क्षेत्रात आवड असेल तर तुम्ही रियाज करा. रियाज म्हणजे प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतरच स्टेज शो करा. हे सरांचं मार्गदर्शन आहे तुमच्यासाठी. सर, आपण आमच्या पुणे PCMC चॅनेलला वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि मला अजून एक प्रश्न शेवटचा विचारावा असं वाटतो. सर, तुम्ही अनेक कलाकार तयार केलेत, अनेक गायक तयार केलेत, आजपर्यंत किती हजारो गायक तयार केलेत, त्याची आकडेवारी
आणि आज ते तुमच्याकडे शिकून देश परदेशात नावलौकिक करत आहेत. तर असे किती कधीपासून तुम्ही या आणि त्याची तुम्ही कुठली फी न घेता मोफत तुम्ही मार्गदर्शन करता, मोफत लोकांसाठी सेवा देता, हे खूप विशेष आहे. तर त्याबद्दल थोडं आमच्या प्रेक्षकांना आमच्या मार्गदर्शक करा. जरूर. मी कराओके चालवताना आज 37 वर्षात मी पदार्पण केलंय या क्लासचं आणि या माध्यमातून आज माझ्याकडून 15,011 लोक माझ्याकडून शिकून गेलेत. त्यातले काही वेल सेट आहे, स्वतःचा ग्रुप आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर आपला जेवढे आपले भारताचे स्टेट आहे त्यामध्ये. त्याचं रिझन एकच आहे की मी त्यांना पूर्ण सेट तयार करून देत होतो गाण्यासाठी. फक्त माझ्याकडे शिकू नको, हे सगळं बनव, हे सगळं तुझ्याकडे घेऊन जा, सगळं सेट करून द्यायचं आणि मग ते तितकं शो चालू त्यांनी केले. आजही मी त्या ठिकाणी शोला जातोय. खूप छान मित्रांनो. 15,011 शिष्य त्यांचे आहेत जे त्यांच्या हाताखाली शिकून गेलेले आहेत, ज्यांचे आज नामचीन ग्रुप म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे शहरासह अनेक ठिकाणी त्यांचे प्रोग्राम होत आहेत. तर अशी महान व्यक्ती मित्रांनो, खूप खूप कष्ट घ्यावे लागतात सिंगिंग क्षेत्रात नावलौकिक करण्यासाठी. ते वाघेले सरांनी घेतलेले आहे. आज या ठिकाणी या एकता कराओकेच्या स्टुडिओमध्ये त्यांना किती सर किती सांगितले 37 वर्ष. 37 वर्ष ते या ठिकाणी स्टुडिओ चालवणं सोपं नाहीये. आजकालच्या जमान्यात स्टुडिओ लोक नवेदित लोक टाकतात, 2 ते 3 महिन्यात त्यांना बंद करावं लागतं, खर्च झेपत नाही. मात्र हे स्वतःचा पैसा लावून स्वतःचं सगळं इन्स्ट्रुमेंट साऊंड सिस्टीम सगळं त्यांच्याकडे आहे. त्यामुळं 37 वर्ष त्यांचा हा प्रवास निरंतर सुरू आहे. सर धन्यवाद, आपण आम्हाला वेळ दिला, आमच्या चॅनलला वेळ दिला, आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. आपले पुणे PCMC मध्ये स्वागत आहे.